तिनं 6 वर्ष एरजऱ्या गाठली लग्नासाठी. कुणाच्या? मामा तुमच्या हा दोघांच्या? मग मामा काय म्हणणार, मी काय लगीन करणार नाही, लग्नाच्या बोलीन तुला ठेवून घेतलो नाही. तू जर खऱ्यानं राहिलास तर मेंढर तुझे लगीन करत जावतील, मी लगीन करणार नाही. असं 6 वर्ष होतं. मग तत्न मोर आईला काय म्हणला, जणे तुझा भाऊ काय एकटा मेंढर राखत नाही, 18 रोग आहे त्याच्या माग, मेला तर तुझा का माझा. हिवऱ्या तुझा भाऊ मेला तर तुझा का माझा. मामा म्हणलं मामा तुझा, आई बी म्हणली देवा तुझा. असं झालं हो. मग झाल्यावर लिहून घेणार मी. काय लिहून घेणार? तुमचं अंगठं घेणार. अंगठं घेणार म्हटल्यावर मामानं बी आमच्या अंगठा दिला देवाला, आईनं बी आमच्या अंगठा दिली. आणि मग टांप खिशात गाठला मामानं घडी घालून. खिशात गाठल्यावर देव समाधी घेतला मोर 6 महिन्यानं का वर्षानं. मग देवाचा टांप, देवाच्या खिशातला टांप जनतेनं वाचून बघितला. कसं काय ते सापडला कसं काय स्टॅम्प? खिशात होता. समाधी झाली मामांची. होय, मामाची समाधी झाल्यावर टांप खिशात होता. खिशातला टांप जनतेने वाचून बघितला. अरे बर्माचा टांप मामाच्या खिशात कसा म्हणून जनतेला कोड पडलं. ह्याला काय करायचं म्हणून. काय करायचं नाही, देवाचं काय आहे ते जरा त्याला ठावा हाय. देव समाधी घेतला, हिथच राहून दे आणि मेंढर राखून दे. आम्हाला त्या मेंढरातलं काय करणार आहे. स्टॅम्पवर सह्या कोणाकोणाच्या होत्या? सह्या होत्या जनाबाईच्या, मानगावच्या, म्हणजे तुमच्या आईच्या आणि आमच्या थोरल्या मामाच्या. तुम्ही म्हणजे भरमामांच्या कोण, नात्यानं कोण? मामा लागायचं मला, तिने मामाला दिलं तर मला. मामा. होय, मग थोरला मामा त्यांचा भाऊ. बर. मग त्यांच्या सह्या घेतल्या त्या. बरोबर. मग तिने दोघं जण निर्धारा घालतो तर 6 महिने 6 वर्ष म्हणून त्यांच्या सह्या देवाने घेतला. मग लगीन झालं. मग ते घेतल्यावर वाचून बघितल्यावर जनता काय म्हणाली, देवाचा टांप मामाच्या खिशात घावलाय तर ह्याच्या गळ्यात ह्याचा संसार घालाय पाहिजे. आता ह्याला सगळं माहिती आहे, आता लय रुजाला राहिला या. म्हणून तिने काय केलं, ह्यांच्या गळ्यात घातलं. देव कसं चालवलाय तसं तू चालव म्हणून. आणि मग मामा काय काय म्हणून सांगितले? काय ते खऱ्यानं मेंढर राखलं असं तर मेंढर नाही, तुम्ही लगीन करून मी काय म्हणालोय, ते बहिणीच्या मुलगीला ह्या बघा बरं, मी असं खोळ्यावाने करू नकोस. आणि तुला एकंती सांगतो, बहिणीची पुरगी करून घेतलं तरी लय सांभाळायला लागते बाबा, आराकडला न्यायला लागतोय. खोळ्यावान वागू नको. तू शिवी दिलास की गेलं बघ, सपलं बघ मग सगळं. मी बी भाची बायको करून घेतली, तू बी भाची बायको करून घ्यालायस. तुला पाळायचं असलं तर ती करून घे. शिवी द्यायचं नाही. शिवी द्यायचं नाही, जलमवारे शिवी द्यायचं नाही. आणि मी पण दिलो नाही म्हटलं, सत्यवाला करून घेतलंय. दिलं नाही. गंगवाला शिवी लागते म्हणून मी पण म्हणजे पाळलोय. आपल्या बहिणीला शिवी हा, लागते. मी पाळलोय तसं तू पाळ. खरं तिने पाळलं. देवाचं वचन तिने कडला नेलं. मी आणि कवा तर दंगा करणार पण तिने काही बोलणार नाही. त्याने कधी काय बोलायला? कधी नाही. सुनासकट आल्यावर कधी ऐकले नाही नाहीच. आणि तरी तुम्ही आता म्हणताय तुम्ही मुलं भांडलेली बघायला नाही, सुना भांडलेल्या बघायला नाही. तिने मरताना सांगितलं हो, काय करायचं रे, उद्या मरायचं 11ला म्हणताना आज संध्याकाळी जास्त झालं. जास्त झाल्यावर काय म्हणतात, तिकडे या रे पोरानो, तुम्ही भाऊ कवा भांडल्याला मी ऐकलं नाही, सुना माझ्या कवा भांडल्याला मी ऐकलं नाही, आम्ही बी झालं बायको कवा भांडलं नाही. असं सुखानं राहा आणि चांगल्याची संगत करा बाळा, वाईटाची संगत करू नकोसा. एवढं त्यांनी सांगितलं. माझ्या लेकीशनी बोलवा एवढं त्यांनी म्हटलं. मग सकाळ उठून ये 11ला. लेकी आलत्या लेकी. लेकींचं पण चांगलं आहे. हाय तिघींच बी आहे चांगलं. सगळं चांगलं ठेवलंय आम्हाला, सुखात ठेवलंय. मामानं काय कमी नाही. हाय एवढं माझ्या मुलावर नजर राखून म्हणजे बास बघा, मला काय नको आता. बास जायचं कवा तर दर्शन यायचं, रिकाम व्हायचं. मामांच्या, तुम्ही म्हटलं मग अशी मामांच्या समाधी घेताना पहिल्यांदा नोटा टाकल्या, बघितलाय तुम्ही समाधी घेता? नोटा नव्हत्या, चुर्रा पैशाचा होता. पैसा सुट्टा चिल्लर. चिल्लर पैसे असं खाली वतलं पोतं बरं, आणि त्याच्यावर मामाला बसवले. तुम्ही बघितलाय स्वतः? आमची आई आणि हिनीच होतच की तर सांगायला. मी नाही बा, मी नाही. मी कसं लबाड देवाचं बोलू असं. कारण देवाला चिमटभर माती त्यात घातलेली नाही. चंदन, बेल, खोबरं, हळद, मीठ आणि पैसे तेनच ते भरून काढले सगळे. असं केलं. ते आडावाण्याचं खोल बांधून घेतलं हो आधी. असं बांधून काय लय पालक केलं ते. आणि मग त्याच्या भोवतानी वासं लावलं, आमचं लगीन केलं आणि ते पाया पडायला नेलं. मग देवळ झाला हे सगळा. देवाची समाधी जिवंत समाधी. हा, जिवंत समाधी. कुठं आहे सांग काय तुम्हाला, ती माग पुतळा लावलाय तत्त नाही, तिथं नाही. मोर आहे, देवाच्या मोर गादी आहे बघा, गादी तत्त आहे समाधी.
पुरा मी बघत आलोय किती वर्ष झालं 60 वर्ष आता 60 वर्षाला गाठ आली असेल मामाचं समाज पण तेव्हापासून मी बघतोय मोर पादुका आहेत की नाही पायाचं त्याच्यावर फुलं ठेवतात की नाही तत्त आहे आणि मागं मूर्त्या बसवल्या त्याच्या देवाच्या पांडुरंगाच्या मुळी महाराजाच्या बसवल्या त्या की त्यांच्या असं आहे ग सगळं काय करायचं. स्टॅम्प तुमचा देवानं खिशात घातला. इतके दिवस खिशात ठेवलेला होय खिशात ठेवला. मग त्या स्टॅम्पवर लिहिलेलं की भरमा माझा म्हणून होय हा होय आमच्या आईला आणि मामाला आधार दिला की कुणाचा देवा तुझा 18 रोग आहेत मेला तर माझ्या दारात येऊन बच्चीला कुठला देऊ तो मला भाऊ 18 रोग आहेत असं म्हटलं मामाने भरमानं. होय 18 रोग आहेत म्हणतात तेवढं त्याच्या मागलं सारतच होता की देव किती वर्ष 6 वर्ष तर सपन झालं एवढं त्याच्या माग झडती होती. मग त्याने कड काढला म्हणून हे दिवस बघितला आम्ही. कड जर काढला नसता तर काय ते सगळं नव्हतं सपत होता ते 20 माणसं तोडली ते ऊस तोडले आणि या गावातली त्यातच गावात होता की सांगितलं की त्यातच 18 रोगापासून हे केलं. मग आई बी आमचे म्हणते 18 रोगाचा माणूस घरला नेऊन काय करू मामा म्हणाले मेला तर मी तुझा सण जगला तर मी तुझं असं लिहून दिली तिने पण दाडची झाली होती आमची आई बी. आमची आई बी लय दाडची होती. म्हणजे त्याने म्हटलं की 18 रोगाचा माणूस काय करू मी घेऊन मग आणि मेला तर माझ्या दारात येऊन बच्ची की तुम्ही देऊ कुठला मामा म्हणाले. हा असं आहे ते मेला तर माझ्या हा मग आमचा मामा थोरला आणि हिने करून घेतलेला धाकटा आहे मी मामाच आहे की आणि मग ते थोरला मामा बी आमचा धाडस केला हो बहिणीने दिल्यावर ह्याने बी दिला मेला मामा तुमचा जगला मामा तुमचा आम्ही लिहून देतो तुम्हाला खरं गावाकडे येत नाही याला. ते माणूस मेल्यावर ठग्या मेल्यावरच गावाकडे आले आम्ही. होय पण ठग्यानं आम्हाला काय बोला हीच माणसं त्या माणसानं तोडली. कोण घेतलाच माणूस होय आणि आमच्या गावाला पुरगीत येत नव्हतं ठग्याच गावात नाही म्हणत होतं असं होतं इथं. बरोबर काय सांगा आता काय ध्यानात नाही बा तेवढं माझं. बोला बाळामांच्या नावानं म्हणजे ह्यातनं एवढं समजलं की मामांनी पहिल्यांदा काय सांगितलं की पहिल्यांदा लिहून द्या म्हणून सांगितलं. होय उद्या त्याला काय झालं तर येऊन माझ्या दारात रडत बसशीला होय असं म्हटलं. मेला तर कुणाचा मेला तर कुणाचा मेला तर मी तुझा जगला तर मी तुझ्या सोद्याने केले म्हणून ह्या दोघांनी धाडस केलं. केलं ह्या दोघांनी धाडस केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय त्याने ते स्टॅम्प करून घेतला आणि तो स्टॅम्प अगदी शेवटापर्यंत त्यांच्या खिशात होता. खिशात होता स्टॅम्प त्यांच्या तो स्टॅम्प सगळ्यांनी वाचून बघितलं. वाचून बघितलं कोण ही आता पंचायत हिने 16-17 पंच होतं तेव्हा मला घालवा येत होतं न्यायला येत होतं त्यांनी सगळ्यांनी वाचून बघितलं. मग त्याने पटलं की लय दिवस येऊन राहिला या म्हणतात त्याचा कागद यानं जपून ठेवला या त्याच्याच गळ्यात हेच घालवा धनगराला सगळं टावा ते धनगर घेतलं आम्हाला या लिंगाड्याशी काही त्यातलं कळत नाही म्हणून त्याच्या गळ्यात घातलं तर त्याचं कारण ते होतं. बरोबर काय आता तिने येऊन जाऊन दमलं यार केलं कज्जा लागल्यावर सगळं केलं सोडा त्याने बी दमल्या देवाच्यासाठी त्याने काय मी नाव ठेवणार नाही बापडे. तिने परपंच आता तुम्ही परपंच सोडलायचा का नाही किती दमालायचा तसं ती लोक लई दमली खरंच दमली. लक्ष्मी मोऱ्या म्हणा हिराब सावकर म्हणा गोंड्या सावकर म्हणा किंवा आपण नरतडा तर कायद्याचा लई ते बी बापडा लई दमला त्या वक्ताला या सत्यवान कज्जा लावली तेव्हा 3 वर्ष होती ती कज्जा 3 वर्ष कज्जा लागला होता. बरोबर त्यात काय साधू सुद्धा नव्हतं जप्ती आणली ती. आता देवाच भांडण लागले दुसऱ्या माणसाच काय चालणार तसं. ती बी पार्वती त्याला करून घेतली ती म्हणल्यावर ती किती नशीबवान ती किती नशीबवान ती म्हणणारच की माझ्या दाल्याचं आम्ही म्हणणार नाही. परीक्षा बघणारच की यांची. मग तिचं काय ती परीक्षा होती हे पुढे वर्ष चालवत्यात. तिचा बी भगवंतानं वाढ केला आपल्या बायकोचा स्वतःच रान तिचं दोन्ही इकून पाय बहीण असं असतायत रान घेतले ते नाही मागं राहून का नाही पार्वती म्हणजे सत्यवाईंनी काय केलं माहितीये का मागं राहून मामांच्या माघारी राहून 10 वर्ष 7-8 वर्ष 10 वर्ष होती माघारी होती. आणि तुम्हाला एवढा त्रास दिला काय त्रास दिला तुम्हाला ते पारखायचं होतं हे सांभाळणार काय नाही पारखायसाठी देवाचा तिडा देवासनी आम्हाला काय समजणार तिला राहा म्हणणार होतं देव समाधी घेतलाय देवाची बायको आहे म्हणतील तुझं दर्शन घेतील सत्यवा तू राहा अक्का तू राहा ती काय म्हणा भाड्यानो असताना देवानं मला खाऊ दिला नाही नसताना तुम्ही पिडलायचा मला म्हणून शिवा देणार ते दुसरं काय नव्हतं. हिने काय म्हणणार त्याचा वाढ करूया तिची बकरी जपून ठेवूया देवाचा वाढ करूया देवाचा देवळ बांधूया ही ह्यांचं म्हणणं. बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला हे सगळं आठवलं होय असंच आणखीन काय आठवलं तर पुढच्या अंशाला आम्हाला सांगा. तुम्ही गेल्यावर संध्याकाळी झोपल्या आठवलं आता लय वर्षाची गोष्ट आहे. बोला